What a bird thought. एका पक्षाने काय विचार केला. कवितेचा मराठी अर्थ. I lived first in a little house and lived there very well. सुरुवातीला मी एका छोट्या घरात राहत होतो आणि तिथे खूप आनंदाने राहत होतो. The world to me was small and round and made of pale blue shell. मला तेव्हा जग खूप छोटे आणि गोल वाटत होते, जणू फिकट निळ्या रंगाच्या कवचाने बनलेले आहे. I lived next in a little nest, nor needed any other. नंतर मी एका छोट्या घरट्यात राहू लागलो आणि मला दुसऱ्या कोणत्याही जागेची गरज वाटली नाही. I thought the world was made of straw and covered by my mother. मला वाटत होते की हे जग काड्याच्याने बनलेले आहे आणि माझी आई त्यावर पांघरुणासारखी आहे. One day I fluttered from the nest to see what I could find. एके दिवशी मी घरट्यातून पंख फडफडवत बाहेर पडलो, काही नवीन पाहण्यासाठी. I said, The world is made of leaves. I have been very blind. तेव्हा मी म्हणालो, हे जग तर पानांनी बनलेले आहे. मी आतापर्यंत किती अंध होतो. At last I flew beyond the tree and saw the sky so blue. शेवटी मी झाडाच्या पलीकडे उडून गेलो आणि निळेशार आकाश पाहिले. Now, how the world is really made I cannot tell. Can you? आता हे जग खरे तर कसे बनले आहे, हे मी सांगू शकत नाही. तुम्ही सांगू शकता का? थोडक्यात भावार्थ. या कवितेत एका पक्ष्याच्या पिल्लाच्या नजरेतून जग कसे हळूहळू मोठे होत जाते हे सांगितले आहे. जसे जसे तो बाहेर पडतो तसे तसे त्याला जगाबद्दल नवे अनुभव येतात.